नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आणि स्नेहल जंतरंगमध्ये आज तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत मी तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपीज दाखवल्या ज्यामध्ये फुल मील होतं किंवा एखादी भाजी होती, ग्रेव्ही कशी बनवायची हे होतं, किंवा एखादं स्वीट होतं. आज मी तुम्हाला जे आपण नाश्त्यासाठी करू शकतो आणि दिवसभरात कधीही खाऊ शकतो होतंय. तर पावसाळ्यात तर असं काहीतरी वेगळं तिखट किंवा छान असं भजी वगैरे असं खायचं मन असतं, तर त्यासाठी पण ती रेसिपी एकदम परफेक्ट आहे आणि सिंपल आणि क्विक होणारी आहे. तर तुम्ही रेसिपी काय आहे ते बघाच. आणि त्याआधी आमचे सगळ्यात इम्पॉर्टंट मेंबर घरातली आमचे चिमू मिनू आणि आमचं बाळ सध्या झोपलंय. मी बाळ नंतर दाखवेन. आधी आमचे चिमू आणि मिलूला भेटून घ्या, त्यानंतर रेसिपी बघूया. हे माझं मिनू इथं सोयाबीन खाते, सोयाबीन राजगिऱ्याचं लाडू, इकडं दूध भात आहे. मिनू बाई तू काय खाती? मिनू तिची सगळ्यात अशी खूप जास्त आवडती गोष्ट म्हणजे सोयाबीन. डॉक्टर पण मला असं म्हणतात की आजारी असली तर ह्यांना ट्रीट द्या. ट्रीट काय? आमची ट्रीट म्हणजे सोयाबीन आहे. आम्हाला असं वेगळी काही ट्रीट लागत नाही. हा आमचा चिमू. आता जी हिरामंडी सिरीज चालू आहे, वेब सिरीज, त्यातला ताजदार जो आहे ना, तर मी आमच्या चिमूचं नाव दुसरं आणखीन एक हे केलंय की चिमू हा आमचा ताजदारचं कॅरेक्टर आहे. एकदम गोड, एकदम हँडसम, मस्त हँडसम आहे आमचं बाळ. हा आमचा ताज आहे. तुम्हाला कसं वाटलं सांगा. मस्त छान असं आपण थालीपीठ बनवणार आहे. मग धपाटे कशाचे असतात म्हणजे नाही का, ते धपाटे आणि थालीपीठमध्ये काय फरक आहे जर कोणाला माहीत असेल तर मला सांगा. आम्ही थालीपीठ बनवते. त्यासाठी मी इथं घेतलं आहे ज्वारीचं पीठ, हे गव्हाचं पीठ आहे, बेसन, हळद, ही ओली कोथिंबीर नाही मिळाली म्हणजे ताजी, म्हणून ही घरात जी साठवलेली असते क्रश करून ठेवलेली ती आहे, काकडी आहे आणि कांदा. आता आणखीन गोष्टी ॲड करायच्यात, तर ते काय काय आहे ते आपण साईड बाय साईड बघूया. ही आहे हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिऱ्याची पेस्ट, तर ती पण थोडी ॲड करायची म्हणजे जसं तुम्हाला तिखट हवं असते तसं. मी एक अंदाजाने टाकते, परत गरज लागली तर टाकूया. आणि मीठ आणि तीळ, इथं तीळ टाकलेलं आहे. हे सगळं आधी मिक्स करू आणि नंतर आपण याच्यामध्ये मीठ घालूया. आमच्या चिमू साहेबांना काहीतरी म्हणायचंय. काय म्हणायचंय चिमू? का पाहिजे बाळा? ओ का द्यायचं? बिस्किट पाहिजे तुला? देऊ बिस्किट? देते का? दूध देऊ का पाहिजे? बरं थांब, दूध द्यायचं. हे छान आपण आता मिक्स करून घेऊया. पाणी सध्या मी पाणी नाही घालणार, कारण का काकडीला स्वतःचं पाणी सुटतं. मीठ घातल्यानंतर पण काकडी पाणी सोडते, तर ट्राय करणार की कमीत कमी पाणी लागेल. आणि ही काकडी आहे ना मी खिसून पिळून घेतलेली आहे, कारण का त्यामध्ये खूप पाणी असतं पण. तर हे बघा पाणी, त्यामुळे काकडी कधीही घेताना खिसून मग पिळून नंतर घ्यायची. हे बघा विदाऊट पाण्याचं हे असं पीठ मळलेलं आहे. आता ह्यात थोडंसंच पाणी घालून एक घट्ट बॅटर बनवून घेणार. बॅटर म्हणजे पीठ मळून घेणार. ह्यामध्ये नंतर मी मीठ आणि थोडंसं तेल घातलं, कच्चं तेल घातलं, गरम झालेलं नाही घातलेलं. असं होईपर्यंत काकडी तिचं हे मीठ घातल्यावरती पण पाणी सोडते, त्यामुळं जपून पाणी घाला. चला, आपलं इथं हे असं पीठ मळून रेडी आहे. इकडं पाणी घेतलेलं आहे, तेल आहे, हे कागद आहे आणि इकडे तवा पण गरम झालाय. आता आपण फटाफट थालीपीठ बनवूया. हे असं आपलं थालीपीठ थापून तयार आहे. हे त्याला 5 छिद्र केले, याच्यातून तेल सोडण्यासाठी, एअरसाठी. आणखीन काय वेगळा उपयोग असेल तर मला तुम्ही कमेंट करून कळवा. काय नाही, असा गोळा घ्यायचा, खाली तर हे तुमचं जे कापड आहे त्याच्यावरती आधी पाणी शिंपडायचं, नंतर त्याच्यातून गोळा घ्यायचा आणि ह्याच्यावरती थापायचा. आता मला मदतीला कोण नाही आहे, जर अरविंद आले तर मी त्यांना कॅमेरा पकडायला लावून करून दाखवेन तुम्हाला. सध्या आपण ह्याच्यावरती तव्यावरती ट्रान्सफर करू. झाले हे तव्यावर ट्रान्सफर. असं या छिद्रांमधून तेल सोडायचं.
आणि याला वरून कवर करायचं. हा असा गोळा घेतला, नंतर हा थापायला चालू करायचा, कारण का अरविंद यायला मे बी उशीर होईल, तर दाखवायचं राहून जायला नको. हे असं हाताने पाणी लावून 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 त्याला पसरवून घ्यायचं बघा. आणि हे असे छिद्र करायचे 5, ह्याच्यातून तेल सोडायचं. झालं, हे मस्त झालंय. तिकडं हे भाजतंय, ते आपण बघूया कितपत भाजलं गेलंय. त्याच्यावरती दिसतंय काकडीचं टेक्स्चर आलंय, काकडी दिसते. अरे वा, मस्त. आता परत एकदा ह्याला कव्हर करायचं. दोन्हीकडून मस्त छान असं भाजले. आता हे फुगत असतं का नाही मला माहित नाही. आपण इकडे साईडला ठेवूया आणि दुसरं तव्यात टाकूया. बाळाचा आवाज ऐकायचा आमच्या, बघा कसं त्याचा गोंधळ चालू आहे. त्याची आजी त्याला औषध पाजते. तुमच्या बाळाला पण तुम्ही घुटी देत असाल ना, ज्यांचे आहेत किंवा ज्यांचं बिवून झालेलं आहे. आमचं बाळ पण घुटी पिते. चला आता हे झालेलं आहे. अरविंद आलेले आहेत आणि त्यांना भूक लागलेली आहे, तर पहिलं आपण प्लेटिंग करून घेऊया, छान छान फोटो काढूया आणि मग पुढचे हे 2 राहिलेले ते करूया. टाइम फॉर सम तूप. थोडंसं तूप ॲड करूया. दही आणि केचप. माझ्याकडे लोणी नाही म्हणून मी तूप घातलं. तुमच्याकडे लोणी असेल तर उत्तम, लोणी घाला. आणि मस्त असं हे रेडी आहे. आधी मी छान छान फोटो काढते. चला ही प्लेट आता आपण अरविंदला देऊया. धरा बाबा. रिव्ह्यू द्या. मस्त तूप घातल्यामुळे चांगलं लागतं. बेस्ट ना. आणि इथं आमच्या बिवा. का करतो बाळा तू, का करतो? मला आजची ही थालीपीठची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आता पावसाळा येतोय, उन्हाळ्यात पण काही खायचं मन होत नाही, तर त्यावेळेसही तुम्ही बनवू शकता. तर या दोन्ही सीझनसाठी होऊन जाईल. खूप सिंपल आणि सोपी रेसिपी दाखवली आहे, तर ती कशी वाटली हे मला नक्की सांगा. घरी बनवा आणि वाटलं तर मला टॅग पण करू शकता तुम्ही इन्स्टाला. आणि स्नेहल जंतरंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.